नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी घडत आहेत का? एखादी गोष्ट वारंवार दिसते का? एखादे नाव सतत कानावर पडते का? स्वामी समर्थांचा फोटो अचानक समोर येतो का? किंवा मनात अचानक स्वामींचे नामस्मरण सुरू होते का? जर यापैकी काहीही तुमच्यासोबत घडत असेल तर हा केवळ योगायोग नाही. अनेक भक्तांचा विश्वास आहे की अशा घटना कधीकधी दैवी संकेत असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ आज तुम्हाला कोणते संकेत देत असतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत अनेक भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा ठरल्याचे सांगितले जाते. पहिला संकेत, मनात अचानक नामस्मरण सुरू होणे. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा आपण कोणतेही कारण नसताना अचानक श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू लागतो किंवा सतत स्वामींची आठवण येते. अशा वेळी अनेक भक्त असे मानतात की स्वामी आपल्याला त्यांच्या जवळ येण्याचा संकेत देत आहेत. हा संकेत सांगतो, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसरा संकेत, अडचणी असूनही मनात आशा निर्माण होणे. कधीकधी परिस्थिती खूप कठीण असते, पण तरीही मनाच्या आत कुठेतरी एक आवाज येतो, सगळं ठीक होईल. ही आशा कुठून येते? अनेक भक्तांच्या मते हीच स्वामींची कृपा असू शकते, कारण आशा संपली की माणूस हरतो आणि आशा जिवंत राहिली की तो लढत राहतो. तिसरा संकेत, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे. कधीकधी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते जी आपल्याला योग्य मार्ग दाखवते. कधी मित्राच्या रूपात, तर कधी गुरुच्या रूपात, कधी अनोळखी व्यक्तीच्या रूपात, आणि आपल्या समस्येचे उत्तर मिळते. अनेक भक्त अशा घटनांना स्वामींचे मार्गदर्शन मानतात. संकेत चौथा, वारंवार स्वामींचा फोटो किंवा नाव दिसणे. तुमच्यासोबत असे झाले आहे का? मोबाईल उघडला की स्वामींचा फोटो दिसतो, सोशल मीडियावर स्वामींची पोस्ट दिसते, रस्त्यावर बॅनर दिसतो, मंदिर दिसते. अनेक भक्त अशा अनुभवांना स्वामींच्या स्मरणाचा संकेत मानतात. संकेत पाचवा, संकटात अचानक मदत मिळणे. जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते, पण अचानक कुठून तरी मदत मिळते, योग्य व्यक्ती भेटते, काम होते, अडचण दूर होते. अनेक भक्त अशा क्षणांना स्वामींची कृपा मानतात. एक छोटी स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. एक भक्त खूप मोठ्या आर्थिक संकटात होता. त्याच्याकडे पैसे नव्हते, व्यवसाय बंद पडला होता. तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करायचा. एक दिवस त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोडले आहे. काही दिवसांनी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्या मित्रामुळे त्याला नवीन काम मिळाले. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली. तो नेहमी म्हणायचा, मदत मित्राने केली पण पाठवले स्वामींनी. संकेत सहावा, चुकीच्या मार्गापासून वाचणे. अनेक वेळा आपण एखादा निर्णय घेणार असतो, पण शेवटच्या क्षणी तो निर्णय बदलतो. नंतर समजते की तो निर्णय चुकीचा होता. अनेक भक्त असे मानतात की अशा वेळी स्वामी आपल्याला संकटापासून वाचवत असतात. संकेत सातवा, मन शांत होणे. आजच्या काळात तणाव खूप वाढला आहे, पण कधीकधी स्वामींचे नाम घेताच मन शांत होते, चिंता कमी होते, भीती कमी होते. हा अनुभव अनेक भक्त सांगतात. संकेत आठवा, सतत सकारात्मक विचार येणे. जर अचानक तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढत असेल, नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळत असेल, तर तो देखील एक चांगला संकेत असू शकतो, कारण स्वामी नेहमी कर्म आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवतात. संकेत नववा, स्वामींच्या कथा आणि विचारांकडे आकर्षण वाढणे. जर तुम्हाला सतत स्वामींचे व्हिडिओ पाहावेसे वाटत असतील, स्वामींची पुस्तके वाचावीशी वाटत असतील, नामस्मरण करावेसे वाटत असेल, तर अनेक भक्तांच्या मते हा आध्यात्मिक प्रगतीचा संकेत असू शकतो. संकेत दहावा, मनात धैर्य निर्माण होणे. संकट आले तरी मी हार मानणार नाही असा विचार मनात येणे हा सर्वात मोठा संकेत आहे, कारण स्वामी समर्थांचा मुख्य संदेशच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे खरे मार्गदर्शन. स्वामी भक्तांनो,
संकेत शोधण्यापेक्षा महत्त्वाचे काय आहे माहीत आहे? स्वतःचे कर्म. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माचा मार्ग दाखवला. म्हणून जर तुम्हाला स्वामींची कृपा हवी असेल तर आईवडिलांचा आदर करा, गरजूंची मदत करा, खोटे बोलू नका, वाईट सवयींपासून दूर राहा आणि दररोज श्रद्धेने नामस्मरण करा. प्रिय स्वामी भक्तांनो, कदाचित आज तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल, कदाचित तुम्ही उत्तर शोधत असाल, पण लक्षात ठेवा, अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात. म्हणून भीती सोडा, नकारात्मक विचार सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने पुढे चालत राहा. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.